रामटेकमध्ये मोठ्या भक्तिभावाने काल श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सकाळी भजन, पूजा, आरती व दुपारी ठीक 12 वाजता राम जन्मानंतर महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। रात्रीला आयोजकांतर्फे भव्य शोभायात्रा मिरवणूक देखील काढण्यात आली आहे। रामटेक नगर परिषद व स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने रामटेक नगरीत येणाऱ्या भाविकांसाठी विविध ठिकाणी महाप्रसाद व पानपोईची व्यवस्था करण्यात आली होती। पंचक्रोशीतून दिंडी पालखीसोबत रामभक्त भाविक दर्शनाकरता आले होते। जय श्रीरामाच्या नामगजरात रामटेक राममय झाले होते। विदर्भाची अयोध्या म्हणून सुप्रसिद्ध रामटेकच्या गडावरील राम मंदिरात दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रामनगरी भगव्या तोरण पताकांनी सजली होती। शिवाय गड मंदिर परिसरात राम मंदिरासह सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती। प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक गड मंदिरावर रामनवमी निमित्त मोठी यात्रा वर्षभरापासून भरत असते। रामटेकचं वातावरण भक्तिसरात धावून निघालेलं होतं। चैत्र नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी नवमीला रामचंद्राच्या जन्माचा सोहळा संपन्न होतो। सकाळपासूनच मंदिराचे गर्भगृहात अभिषेक, पूजा अर्चना करून दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। ठिकठिकाणावरून आलेले रामभक्त सकाळपासूनच गडावरील रामाच्या मंदिरात पोहोचतात। दुपारी 12 वाजताच रामजन्म होताच गुलालाची उधळण करून रामनामाचा गजर करत त्यानंतर पूजा केली जाते। त्यानंतर रामभक्त आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतात व पूजा करतात। राम भक्तांच्या सहकार्यांनी भोसला देवस्थानतर्फे महाप्रसादाचे आयोजन देखील काल करण्यात आले होते। गडमंदिर परिसर व रामटेक शहरात पोलीस निरीक्षक काळे यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। विश्व हिंदू परिषद रामटेक जिल्ह्याच्या वतीनं देवलापार ते गडमंदिर पायी दिंडी यात्रा यामध्ये महिला, पुरुष, बालमंडळी असं करत 2 दिवस, 1 दिवस डोंगरीमध्ये मुक्काम अतिशय हर्षोल्लास असते। शेगावचे वारकरी, दिंड्या, पताका आपल्या परिसरातले आपलं जे क्षेत्र आहे वनवासी क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आम्ही घेऊन येतो। बेलदा, तुयापार, देवलापार, सीतापार, लोधा, करवई, डोंगरी, पवनी, देवलापार या पद्धतीने वारी करत करत आम्ही गडमंदिरावर पोहोचतो। अतिशय हर्षोल्लास आहे, आनंद आहे, कुठेही थकवा वाटत नाही। 30 किलोमीटर पायी चाललो, सगळे टनाटन आहेत, बिलकुल रामाचा आशीर्वाद आहे आणि खूप आनंद वाटला। राष्ट्रनिर्माण न्यूज करिता रामटेकवरून जिल्हा प्रतिनिधी राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट।